नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्यात आणि आता कोकणला जाणाऱ्या गाड्यांना किती वेटिंग आहे हे तुम्हाला माहीतच आहे. पण आता टेन्शन घेऊ नका, कारण रेल्वेने खास आपल्यासाठी गाडी नंबर 01119 मुंबई LTT ते मडगाव समर स्पेशल गाडी सुरू केली आहे. याची सगळी माहिती आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी ईशान आणि तुम्ही पाहत आहात ट्रेन लव्हर्स IM. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, ही गाडी 17 एप्रिल पासून ते 12 जून पर्यंत चालवली जाणार आहे. ही गाडी आठवड्यातून एकदा म्हणजेच प्रत्येक शुक्रवारी आपल्या मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस वरून सुटणार आहे. मुंबई ते मडगाव हे 564 किलोमीटरचे अंतर ही गाडी साधारण 14 तास 20 मिनिटांमध्ये पूर्ण करणार आहे. आता मित्रांनो, या गाडीच्या कोचेस बद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला आधुनिक पद्धतीची LHB कोच जोडण्यात येणार आहेत. एकूण 22 कोचची ही गाडी असणार आहे. यामध्ये सेकंड AC चे 2 कोच, थर्ड AC चे 8 कोच, स्लीपरचे 4 तर जनरलचे 6 कोच असणार आहेत. यासोबत 2 जनरेटर कार सुद्धा असणार आहेत. असे मिळून एकूण 22 कोचची ही गाडी असणार आहे. आता मित्रांनो, मुंबई ते मडगाव दरम्यान या गाडीच्या तिकीट दराबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला स्लीपरसाठी 545 रुपये, थर्ड AC साठी 1435 रुपये, सेकंड AC साठी 2000 रुपये तर फर्स्ट AC साठी 3045 रुपये तिकीट दर असणार आहे. आता मित्रांनो, आपण या गाडीचे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते मडगाव दरम्यान रेल्वेचे टायमिंग आणि रेल्वे स्टेशनची माहिती जाणून घेऊया. ही गाडी प्रत्येक शुक्रवारी रात्री 12:55 लोकमान्य टिळक टर्मिनस वरून सुटणार आहे. पुढे ही गाडी ठाणे स्टॉप करत मध्यरात्री 2:10 पनवेल जंक्शनला पोहोचेल. पनवेल जंक्शनवरती या गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन मध्यरात्री 2:15 ही गाडी पनवेल जंक्शनवरून आपला पुढचा प्रवास सुरू करेल. आपल्या पुढच्या प्रवासात ही गाडी पेन, रोहा, माणगाव आणि खेड असे थांबे घेत पहाटे 5:40 ही गाडी चिपळूणला पोहोचेल. चिपळूण रेल्वे स्टेशनवरती या गाडीला 2 मिनिटाचा हॉल्ट आहे. 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन ही गाडी आपला पुढचा प्रवास सुरू करेल. सकाळी 7:20 ही गाडी रत्नागिरीला पोहोचेल. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरती या गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी 7:25 ही गाडी रत्नागिरीवरून आपला पुढचा प्रवास सुरू करेल. आपल्या पुढच्या प्रवासात कणकवली करत ही गाडी सकाळी 9:50 सिंधुदुर्गला पोहोचेल आणि दुपारी 3:15 ही गाडी मडगाव जंक्शनला आपला प्रवास संपवेल. मित्रांनो, या गाडीचे संपूर्ण वेळापत्रक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे, ते तुम्ही नक्की बघा. प्रत्येक स्टेशनवरती ही गाडी किती वाजता अरायव्हल करते आणि किती वाजता डिपार्चर होते याची संपूर्ण माहिती मी तिथे दिली आहे, ते तुम्ही नक्की चेक करा. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.